बऱ्याचदा बघा, एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळ्या स्वभावाने वागतो. असा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येतो की एक व्यक्ती आपल्यासोबत खूप वाईट वागतोय, पण तोच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत खूप छान वागतोय. यावरच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचंही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आयुष्यातल्या वेगवेगळ्या पायरीवरती आपल्याला वेगवेगळे अनुभव येत जातात. आता त्या अनुभवांमधून काही लोक बाहेर पडतात. प्रत्येक अनुभवाचा दोन्ही बाजूने विचार करतात, तर काही लोक तिथेच थांबून राहतात. आता बघा, एखाद्या चांगल्या किंवा वाईट अनुभवांमधून जर एखादी व्यक्ती पूर्णपणे बाहेर पडू शकली नाही, तर त्याचा परिणाम ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीसोबत कसं वागतेय याच्यावरती होतो. कोणतेही अनुभव ती व्यक्ती कुठेही जोडू लागते आणि मग त्या पद्धतीने तिचं वागणं प्रत्येकाशी बदलत जातं. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या घटनेच्या दोन्ही बाजूंनी विचार करतो, त्यावेळेला सगळ्यांसोबत समांतर राहणं सोपं जातं. कधी कधी आपल्याला अनुभव आलेले नसतात. इतरांचे अनुभव ऐकून किंवा इतरांचं बघून देखील आपण आपल्या जीवनात असलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळं वागण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या ऐकलेल्या किंवा घेतलेल्या अनुभवामधून जर आपल्याला किंवा इतरांना कोणालाही पूर्णपणे बाहेर पडता आलं नाही, तर मग आपल्या जीवनात असलेल्या एखाद्या व्यक्तीला दाबून ठेवणे, त्याच्यावरती किंवा त्या व्यक्तीच्या संबंधातील गोष्टींवरती अति जास्त अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला जातो. न कळतोच तो प्रयत्न अशा लोकांच्या हातून किंवा कधी कधी आपल्या हातून सुद्धा होतो. प्रत्येकासोबत आपल्याला तसं वागायचं नसतं. काही वेळेला काही लोकांसोबतच आपलं वागणं बदलतं. त्याचं कारण असं की इतर लोकांमध्ये आपल्याला तो जो मान सन्मान मिळालेला असतो किंवा आपली ती जी काही कौतुकास्पद बाजू असते, त्याला आपल्याला तडा पडू द्यायचा नसतो. पण त्याचबरोबर कुठेतरी आपलं मानसिक खच्चीकरण देखील झालेलं असतं. त्या कोंडमाऱ्यामध्ये आपण लोकांसोबत चुकीचं वागून बसतो. आपल्याला याचं पूर्णपणे ज्ञान असतं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, आणि म्हणूनच आपल्या चांगल्या बाजूला तडा जाऊ नये यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. इतरांच्या नजरेत चांगलं होण्यासाठी आपण सतत काही गोष्टी बोलून दाखवत असतो किंवा काही गोष्टींचा दिखावा करत असतो. मग यामधून आपण आपल्या सुद्धा मनाची समजूत घालत असतो की मी जे वागते ते चुकीचं नाहीये. आता स्वतःला अशी समजूत घालून देणं म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट जी आपण करतो ती मोठी असू देत किंवा लहान असू देत, ते आपण सतत बोलत राहतो की हे मी केलेलं आहे, हे मी दिलेलं आहे. बघा, आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात, ते अगदी लहानातली लहान गोष्ट दिलेली सुद्धा बोलून दाखवतात किंवा अगदी छोट्यातलं छोटा एफर्ट्स त्यांनी आपल्यासाठी घेतलेला असेल तरी देखील ते सतत ते बोलून दाखवतात की हे मी केलंय, हे मी आणलंय, हे मी दिलंय. आपण देखील प्रत्येकासाठी या सगळ्या गोष्टी करतच असतो, पण आपण बोलून दाखवतो का नाही असा विचार आपल्या मनात येऊनच जातो, बरोबर. पण हे जे लोक बोलून दाखवतात किंवा त्यांना ते बोलून दाखवावं असं वाटतं, त्याचा जर आपण त्यांच्या मानसिकतेनुसार विचार केला तर त्यांच्या मनावरती जे गिल्ट असतं की मी ह्या व्यक्तीशी वाईट वागली आहे, ह्या व्यक्तीशी मी जरा चुकीचं वागली आहे, माझं कुठेतरी चुकलंय, कुठे ना कुठे त्यांना हे गिल्ट सतावत असतं. आणि म्हणूनच ते स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की हे मी केलंय, हे मी दिलंय, मी त्यांची परतफेड केलेली आहे, किंवा हे माझं चुकलंय तरी देखील मी त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. पण स्वतःला सांगता सांगता ती वेळ कधी येते की ते समोरच्यालाही ते सांगू लागतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही. आणि मग असं सतत बोलून दाखवल्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनावरचं गिल्ट कमी झालंय, पण ॲक्च्युली ती प्रोसेस किंवा ते जे चक्र असतं ते तसंच चालू राहतं की इकडे तर बोलायचं पण इकडे पुन्हा वाईटच वागायचं. मग असं होतं की आयुष्यामध्ये कुठेतरी खूप जास्त ट्रॉमामधून या लोकांना जावं लागलेलं असतं किंवा कधी कधी आपल्याही बाबतीत असं होतं की एखाद्या वाईट घटनेमधून
आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नसतो आणि मग ते जे फ्रस्ट्रेशन असतं किंवा तो जो त्रास आपण सहन केलेला असतो तो कुठेतरी अशा गोष्टींमधून बाहेर पडतो. त्या ट्रॉमामधून आपण पुरेसं बाहेर पडलेलो नसतो, आपण स्वतःला हील केलेलं नसतं, आपण त्या लोकांना ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला आहे त्यांना माफ केलेलं नसतं आणि म्हणूनच मग कुठेतरी आपल्या वागण्यातून या सगळ्या गोष्टी बाहेर पडत जातात. मग जिथे आपल्याला आपलं प्रेशर ठेवता येतं तिथे आपण ते ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचबरोबर दुसरीकडे आपण खूप छान वागत असतो. पण एकाच ठिकाणी कुठेतरी आपण डॉमिनेटिंग नेचर आपलं होतं. त्याचं कारणच हे असतं की आपण पूर्णपणे हील झालेलो नाही आहेत आणि आपलं जे मन आहे ते पूर्णपणे मोकळं झालेलं नाही आहे. आणि हे असं आपण देखील समोरच्यासोबत कळत न कळत करतो किंवा आपल्याला सुद्धा समोरच्याकडून असे अनुभव येतात. तुम्हाला असे अनुभव आलेत का? मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.